नमस्कार मित्रांनो, आज नवीन दिवस आणि आज ऐतिहासिक दिवस आहे. त्याबद्दल तुझी गप्पा मारायच्या आहेत म्हणून आज व्हिडिओ करतो आहे. माझं नाव सुयश गाडगीळ. आपण बघताय चित्रपट पेढी. आज डोनाल्ड तात्या ट्रम्प हे विजयी झालेले आहेत. फायनली एवढे वर्ष दीड वर्ष चाललेल्या प्रयासाचं त्यांना ते फळ मिळायचं तर ते फळ मिळालेलं आहे. आणि आजचं तुम्ही टायटल बघितलं असेलच की टू मेक अमेरिका ग्रेट अगेन. मागाचं जे त्यांनी कॅम्पेन चालू केलं होतं त्या कॅम्पेनचं यश त्यांना मिळालेलं आहे. आणि आपल्या कमला मावशी ज्या आहेत, कमला हॅरिस, त्या सपशेल पराभूत होऊन आज त्यांनी सपशेल हार मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपले ट्रम्प तात्या जे आहेत ते साधारण त्यांनी आत्तापर्यंत जे काही कष्ट घेतले त्या कष्टामध्ये त्यांनी जे काही कष्टाचं फळ त्यांना मिळालं ते साधारण 277 इलेक्ट्रोल वोट्स जे त्यांना राज्य पाहिजे असतात त्या राज्याच्या स्वरूपात त्यांना मिळालं. आणि कमलाताईंना मिळालेले आहेत 224 मतं. अशा प्रकारे 277 मतं घेऊन सगळ्यात मोठ्या मताधिक्याने ट्रम्प तात्या विजयी झालेले आहेत. आज तुम्ही जर का टायटलमध्ये फोटो बघितला असेल तर जेव्हा त्यांच्यावर पहिला अटॅक झाला होता आणि कानाला गोळी चाटून गेली होती तेव्हा जो त्यांनी मुठी दाखवून सांगितलं होतं की मी माझ्यावर किती हल्ला करा, मला कितीही त्रास दिला तरी मी पडणार नाही आहे, तसं त्यांनी न पडता न थकता 3-4 हल्ले झाले त्यांच्यावर. पण त्या हल्ल्यातून वाचून शेवटी सगळ्यावर मात करून ट्रम्प तात्या पुढे आलेले आहे. आता ट्रम्प तात्या निवडून तर आले, पण ते निवडून आल्यानंतर त्याचा नक्की फायदे, त्याचे इक्वेशन्स काय आहे, ते पुढे जाऊन काय आपल्याला भारतासाठी काय फायदा होणार आहे का, तर नक्कीच भारतासाठी फायदा होणार आहे. जसं आज ते विजयी झाले तसं माननीय पंतप्रधानांनी जे वक्तव्य केले, त्यांनी जी पोस्ट केली त्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की माझ्या मित्राला, माझ्या जुन्या मित्राला खूप खूप शुभेच्छा की त्यांनी आज निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला. आणि त्या निवडणुकीमध्ये जो त्यांचा विजय झाला आहे त्या विजयाचा फायदा हा आपल्या कामासाठी म्हणजे भारत आणि अमेरिका यांचे पूर्वीचे जे संबंध होते तसे प्रस्थापित करण्यासाठी हो, यासाठी माझ्या मित्राला शुभेच्छा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय की आत्तापर्यंत आपण जे बघितलं की त्या अमेरिकेमध्ये जे डेमोक्रॅटिक जे सरकार होतं त्या सरकारामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या, बांगलादेश घडलं, अजून काही कुठे, म्हणजे अमेरिका आगच लावत होती, कुठे आगीवर पाणी घालत नव्हती. तर आता डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काय सांगितलं आहे की मी कुठेही आग लावणार नाही, मी पहिले माझ्या देशाला स्थिर स्थावर करणार आहे. कारण आत्ता अमेरिकेत खूप कर्ज आहे आणि त्या कर्जामुळे सगळ्याच्या किमती वाढलेल्या आहेत. त्या कर्जामुळे इतर बाकीच्या गोष्टींवर परिणाम होतो आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर हे नक्कीच वाटतं की जर का अमेरिकेत स्थिर स्थावरता आली आणि अमेरिकेने महासत्ता म्हणून इतर देशामध्ये स्थिर स्थावरता प्रस्थापित केली तर ज्या प्राईजमध्ये फ्लक्च्युएशन्स जे झालेले आहेत इतर देशांमध्ये, जशी इकॉनॉमी बाकीच्यांची ढासळली आहे पण आपली इकॉनॉमी तगू नये कारण आपल्याकडे आपण नोटा छापला नाही किंवा त्यांच्यासारख्या गोष्टी केल्या नाहीत. आपण स्ट्रिक्ट टू द पॉईंट राहिलो आणि मोदीजींनी ते खिचून धरल्यामुळे इकॉनॉमीचे दोर आपल्या हातात ठेवल्यामुळे हे सगळं व्यवस्थित राहिलेलं आहे. ते कोविडनंतर ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी जर का घडल्या असत्या तर आपल्या देशावर त्याचा विपरीत परिणाम झाला असता. पण तो होऊ न दिल्यामुळे आपल्याला हे नक्की कळतंय की आपण आत्ता स्थिर स्थावर आहोत. नाहीतर जेवढा डेटा आपल्याकडे स्वस्त आहे तेवढा डेटा बाकीच्या कुठल्या देशामध्ये स्वस्त नाही. तरी पण आपल्याकडे जो डेटा मिळतोय तो का मिळतोय तर आपली लोकसंख्या जास्ती आहे, कस्टमर रेट जास्ती आहे, त्यामुळे आपल्याला सगळं स्वस्त मिळतं आहे. पण ते बघितलं तर बाकीच्या देशांप्रमाणे बाकीच्या देशामध्ये त्यांची लोकसंख्या कमी असून त्यांच्याकडे जर का तेवढा पुरवठा होतोय तरी पण त्यांना जे गोष्टी महागात घ्यायला लागतात याचा अर्थ इकॉनॉमिक इम्बॅलन्स आहे. आणि तो महाराष्ट्रामध्ये किंवा इतर आपल्या देशामध्ये हा नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी जे काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी अमेरिकेने बाकीच्या देशांच्यावर जे काही प्रतिबंध घातलेले आहेत, कुठे काही त्रास जो देत आहेत तो त्रास डेमोक्रॅटिक होते त्यामुळे जास्ती वाढला होता. म्हणजे उदाहरणार्थ की जेव्हा एखाद्या देशामध्ये स्थिर स्थावरता असते तेव्हा मानवाधिकार त्याविषयीच्या गोष्टी किंवा माझ्या मताचं महत्त्व काय आहे किंवा एक प्रकारे की जी गोष्ट पैशामुळे स्थिर ज्या गोष्टी आहेत त्यावेळी मग आपल्या मनाचे गोष्टी किंवा LGBT वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यानंतर पुढे येतात. तर डेमोक्रेटिकचं म्हणणं होतं की ते महत्त्वाचं आहे, पैसा हा महत्त्वाचा नाही त्यांच्या दृष्टीने.
तर असं हे धोरण जे आहे त्या धोरणामुळे अमेरिकेत काय झालं की कोविडमध्ये नोटा त्यांनी छापल्या, नोटा लोकांना दिल्या, त्याच्यामुळे इतर सगळे कॅल्क्युलेशन बिघडले आणि हे सगळं वाचवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे कॅम्पेन चालवलं की टू मेक अमेरिका ग्रेट अगेन, आणि त्यासाठी ते परत गादीवर आता बसलेले आहेत. आता इथून पुढे जोपर्यंत ते पूर्णपणे गादीवर येतील तोपर्यंत साधारण जानेवारी उजेडेल आणि त्या जानेवारी उजेडेपर्यंत आता 1-1.5 महिना जी काही प्रोसेस त्यांची चालते त्या प्रोसेसमध्ये आता पुढे जाऊन कसं गोष्टी घडतील यामध्ये खूप डिफरन्स येणार आहे. आपले संबंध अमेरिकेशी वेगळ्या प्रकारे प्रस्थापित होतील. अमेरिका एक वेगळ्या दृष्टीने बाकीच्या जगाकडे बघायला लागेल. साधारण पुढची 4 वर्ष आणि आपल्याकडे असलेली 4 वर्ष ह्याच्यातला मेळ साधला गेला तर भारत आणि अमेरिका यांच्यातले जे संबंध आहेत ते पूर्णपणे एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प आणि माननीय पंतप्रधान करतील यात नक्कीच कुठलीच शंका ठेवायला नको. जसं आत्तापर्यंत मागच्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सगळ्या साथीदारांना घेऊन जे काही काम केलं त्यातून ते नक्कीच धडा शिकून पुढे आलेले आहेत आणि यावेळेस त्यांनी वेगळी टीम उभी केलेली आहे. त्या नवीन टीमबरोबर वेगळ्या प्रकारचे आता त्यांचे जे उपाध्यक्ष होणार आहेत ते JD व्हान्स, ते आहेत एका मजूर पक्षाचे, म्हणजे मजूर प्रतिनिधी म्हणतात आता त्यांना, तिकडचे मजुरांचे प्रतिनिधी. तसं तळागाळातल्या सगळ्या लोकांना एकत्र करून डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळेस एक सिस्टीम वेगळ्या प्रकारे उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामधून त्या सिस्टीममध्ये वेगवेगळी लोकं एकदा आतमध्ये आली तर त्यामध्ये सरकारमध्ये वेगळ्या गोष्टी होऊन चेंजेस होऊन मेंटॅलिटी एक प्रकारे चेंज होते देशाची पण आणि सरकारची काम करण्याची पण. तर त्यातून आपल्याला काही फायदा होईल आणि त्या फायद्याचा सगळं एकत्रित जो काय आपल्याला फायदा होणार आहे भारतासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचे परिणाम जे आत्ता आपण ते बघतोय की सोशल मीडियाला पुढे ठेवून ही पूर्णपणे निवडणूक तिथे लढली गेली. ज्या प्रकारे तिथल्या मीडियाचा कंट्रोल हा पूर्ण डेमोक्रॅटिकचा होता आणि त्यातून देखील इलॉन मस्क यांनी ट्विटर हे एक माध्यम पुढे आणून की ट्विटरच्या माध्यमातून एक्सच्या माध्यमातून ते पुढे येऊन ज्याला इलॉन मस्क यांनी स्वतःचा त्यांनी पॉडकास्ट सुरू केला त्यांच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर. त्यांना रिक्वेस्ट केली की माझ्या माध्यमावर या, आपण तिथे जाऊन लोकांना संदेश देऊ. मग तिथून ते जे एक वेगळी रन सायकल त्यांनी सुरू केली. म्हणजे उदाहरणार्थ की इलॉन मस्क यांनी स्वतः 44 लाख कोटी रुपये साधारण एवढे इन्व्हेस्टमेंट या पूर्ण त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये केलेली आहे. म्हणजे तिथे कसं असतं की पैसे मागितले जातात जनतेकडून निवडणूक लढण्यासाठी. देणगीदार ऑफिशियल देणगीदाराप्रमाणे घेऊन ते निवडणूक लढतात तिथले उमेदवार. पण तसं भारतामध्ये तर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की निवडणूक आयोगाकडून लिमिट तर दिलेली आहे पण त्या लिमिटमधून पण वेगळं होऊन एक वेगळ्या प्रकारची निवडणूक उमेदवार हे लढतोच आणि ते सगळ्यांना जगाला माहिती असतं पण दाखवायला कागदावरच्या गोष्टी वेगळ्या असतात. तर त्या गोष्टी सोडून द्या. पण जे काही आत्ता तिथे आपण बघितलं की सोशल मीडियाचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांचं कॅम्पेन जे चाललं होतं त्या कॅम्पेनमधून ज्या प्रकारचा संदेश लोकांपर्यंत पोचवायचा होता त्यामध्ये त्यांना यश आलं आणि आता त्यांनी ऑफिशियली त्यांचे विजय जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे. आता त्यांची पुढची प्रोसेस होऊन ते साधारण जानेवारीमध्ये परत खुर्ची सांभाळतील आणि मग पुढची जी काही त्यांची प्रोसेस आहे अध्यक्षपदाची ती करण्यास पुढे ते प्रारंभ करतील. यासाठी त्यांना खरंच शुभेच्छा. आणि असेच याच प्रकारचे तात्या जे आहेत ते आपले तात्या महाराष्ट्रामध्ये पण कोणतरी तात्या जे आहेत आपले ते यापुढे 23 तारखेला पण बसतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि या निवडणुकांचा प्रभाव जो आहे तो जसा इतर देशांमध्ये होणार आहे तसा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर जर का चांगल्या स्वरूपात झाला तर त्यासारखी सुखसहाय्य अशी गोष्ट नाही. आणि ती गोष्ट जर का आपल्याला बघायची असेल तर साधारण 23 तारखेपर्यंत वाट बघावी लागेल. आत्ता कुठे निवडणुकीचा प्रचार आणि रणधुमाळी सुरू झालेली आहे. हळूहळू त्या प्रचारामध्ये रंग चढेल. आजच आपण आजच्या दिवशी म्हणजे आज तारीख साधारण आहे 6 तारीख तर 6 तारखेचं आज योगीजींचे वक्तव्य आहे की एक रहेंगे तो नेक रहेंगे काय ते बटेंगे वगैरे हे जे काय त्यांनी आज वाशिममध्ये जे काय वक्तव्य केलेलं आहे तुम्ही बातम्यांमधून ऐकलं असेल तर त्या बातम्यांमधून जे तुम्ही वक्तव्य ऐकलेलं आहे असंच वक्तव्य आणि त्या प्रकारची वक्तव्य आता आपल्याला सगळीकडे ऐकायला लागणार आहेत ऐकायला मिळणार आहेत. आणि आज आपल्या नवनीतताई राणा यांनी जे काय वक्तव्य सांगितलेलं आहे की तुम्हारे पास 15 मिनट है, मेरे पास सिर्फ 15 सेकंड है, 15 सेकंड में हम देखते हैं क्या होता है वगैरे असं जे काय आता अशा प्रकारचे वक्तव्य वगैरे होतच राहणार आहेत. सदाभाऊंनी पण आज एक वक्तव्य केलं की तुम्हाला तोंड कसं पाहिजे आणि
म्हणजे ह्या वक्तव्यांचं कोणी समर्थन करत नाही, पण निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत जे चैतन्य निर्माण करायचं असेल तर अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि ती वक्तव्य सगळे आपण ऐकलेली आहेत. जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी जी वक्तव्य केली की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत वगैरे, त्यांनी त्यातून जे एक प्रकारचं वेगळं वातावरण तिथे निर्माण केलं, तसं या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं. ते कसं होतं आणि काय कुठल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं आहे ते या काही दिवसात आपल्याला कळेलच. तोपर्यंत जर का आजचा विषय जो मांडला तो तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि केलेल्या व्हिडिओवर कमेंट करा, ही नम्र विनंती. आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्यासाठी तुमचे धन्यवाद.